बारामती कृषी प्रदर्शनामध्ये पशुपालन विभागामध्ये अजून एक या ठिकाणी पशु आहे, वळू आहे. हा एक आकर्षणाचा भाग ठरला या पशुपालनामध्ये. तर भरपूर सारे लोकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या वळूला पाहण्यासाठी. खास करून मलाही देखील याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. तर मी तुम्हाला याची माहिती सांगण्यासाठी त्या उपस्थित मालक आहे त्या वळूचे, त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. तुमचं नाव काय? श्री बाळकृष्ण श्रीपाद सामंत, दरडेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथून आम्ही आलेलो आहे. ही जात कोणती? ही जात कपिला गिर. कपिला गिर. होय. आणि कपिला साहिवाल गिर, तिची आई साहिवाल होती. त्याला गिर आम्ही क्रॉस केलं होतं. म्हणजे क्रॉस आहे. साहिवाल गिर क्रॉस आहे. होय. याचं वय किती म्हणलं? त्याचं वय 5 वर्ष आहे. 5 वर्ष. वजन किती असतं? 3 टन आहे. 3 टन, 1500 किलो. 1500 किलो. पहा मित्रांनो, 1500 किलोचा वळू आहे आणि यांनी हा खास गायीच्या लागणीसाठीच वापरलेला आहे, म्हणजे वापरतात ते. किती गायी आतापर्यंत लागणी केली असतील? आमच्या गोट्यासाठी फक्त वापरतो आम्ही. फक्त गोट्यासाठी? होय, 20 गायांचा गोटा आहे आमचा. 20 गायांचा. होय. आणि कोणत्या गायी आहे तुमच्याकडे? गिर साहिवाल. गिर साहिवाल. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जर समजा ह्या जात जर लोकांनी पाळली, शेतकऱ्यांनी, तर त्यांना त्याचे फायदे काय होतात? फायदा आहे की चांगली देशी जात आहे ती. देशी जात आहे, होय. म्हणजे आजारी वगैरे पडते? आजारी वगैरे काय नाही. आजारी वगैरे काही बाकीच्या तुलनेत आजारी पडण्याचं नाही नाही, प्रमाण कमी आहे. होय. दुधाला हे साधारण जर किती लिटर? 2 टाइम चांगलं देते. याची आई वेळेला 12 लिटर दूध देत होती. एका वेळेला? वेळेला म्हणजे 24 लिटर 2 लिटर दूध. फॅटला वगैरे चांगली असते ती. 5 फॅट होतं तिथं. आणि आईची शरीराची साईज काय होती? मोठी? आई याच्या खालोखाल होती. त्याच्या खालोखाल. होय. अजून एक माझा प्रश्न असा आहे, जर समजा याची गाय जर खरेदी करायची म्हटलं शेतकऱ्याला, साधारण किती रुपयापर्यंत किंमत असते गायची? तशी लहानपासून मोठे घेईल जशी असेल 50,000 पासून लाख 1.5 लाख रुपयापर्यंत. जसे दुधाचा ॲव्हरेज असेल 6 लिटर पासून 18 लिटर पर्यंत वेळेला दूध देणाऱ्या गायी आहेत गिरमध्ये. असे 6 लिटर पासून. 6 लिटर. जसे दूध आपण गाय खरेदी करून जशी लहान असेल तर किंमत कमी होणार. मला तुम्हाला अजून एक प्रश्न आहे, जे डॉक्टर जे गाय भरतात इंजेक्शन सिमेंट भरतात, ते भरणं चांगलं असतं का वळूकडनं भरलेलं चांगलं असतं? डायरेक्ट नैसर्गिक रेतन केलेलं चांगलं असतं. नैसर्गिक रेतन चांगलं असतं. नैसर्गिक रेतनासाठी असे वळू आता अवेलेबल होत नाहीयेत, तर त्यासाठी काय पर्याय, लोकांनी काय केलं पाहिजे? ते पाळले पाहिजे वळू आपल्या. वळू पाळले. मोठे मोठे गोट्या आहेत तिथं. जसं तुम्ही आता तुमच्या गोट्यासाठी पाळलाय तसं लोकांनी पण पाळले. होय, लोकांनी पण नैसर्गिक रेतन केलेलं चांगलं. याचा आहार काय सध्या? आता शेंगदाणा पेंड 2-2 किलो, सकाळी 2 किलो, संध्याकाळी 2 किलो. बलरामचं हिंदुस्थानचं पशुखाद्य वापरतो, त्याला गोळी. पशुखाद्य. हिरवा चारा. हिरवा चारा असतो की. वाळला चारा किती? मका वगैरे हिरवा चारा. सुका चारा किती देतात? सुका चारा किती पोटभर असतो. होय, त्याला जो खाईल तेवढं. आता इथं तुम्ही प्रदर्शनाला घेऊन आलात, तर इथं जाण्या येण्याचा तुमचा खर्च किती आहे कोल्हापूरवरनं? देतात की पूर्ण भाडं. 18,000 रुपये भाडं आहे टेम्पो 18,000 जाणे येणे. ते मिळतं तुम्हाला? होय, त्यांच्याकडून दिलं जाते. त्याने अगोदर आम्हाला तसं बोललेलं आहे. बरं, अजून एक प्रश्न आहे माझा. हे जे तुम्ही क्रॉस केले, याच्यामध्ये मार म्हणजे जेव्हा रागीट असतो, ते याच्यामध्ये काय प्रमाण आहे? खिलार जास्त रागीट असते? जबरदस्त आहे idea. रागीट. आता मी आहे म्हणून शांत आहे. 10 लोकांनी पण त्याला कंट्रोल करण्याची कोणाची ताकद नाही तिथे. अच्छा. एवढा अग्रेसिव्ह आहे तो. तिथे मला अंत्यवेळी पण ते प्रश्न विचारत होते की बैल हा तुम्हाला कंट्रोल होणार काय म्हणून. त्यांना व्हिडिओ टाकले होते मी. ते विचारत होते की तुम्हाला हा बैल प्रदर्शनामध्ये आमच्या लाखो लोक येतात, तुम्हाला बैल कंट्रोल होणार काय म्हणून विचारत होते. ते म्हटलं माझी पूर्ण जबाबदारी बैलाची माझ्यावर राहील. म्हटलं तुमच्या लोकांना जर कुठल्या काय बैलापासून माझ्या जर काय हानी पोचली तर ती जबाबदारी पूर्ण माझ्यावर राहील. म्हटलं पूर्ण अग्रेसिव्ह आहे ते. फक्त मालक असला तर शांत असतो तो. धन्यवाद. तर तुम्ही पाहू शकता, हा साहिवालचा क्रॉस वळू आहे आणि स्वतःच्या गोट्यामध्ये त्यांच्या 20 गायी आहेत आणि त्यासाठी त्यांनी वापरले आतापर्यंत. तर साहिवाल देखील एक जात एवढा मोठा बैल पाळण्यासाठी कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रदर्शनमध्ये उभा राहिलेला आहे. मी पण प्रदर्शनात खूप फिरलेलो आहे. एवढा मोठा चॅलेंज आहे माझं. एवढा मोठा बैल जर कोणी उभा केला तर 1 लाख रुपये माझ्याकडून बक्षीस. लांब किती आहे साधारण? लांब खूप दिसतोय. लांब भरपूर आहे त्याची. मोजलेली नाही ना? नाही एवढी मोजायला वगैरे नाही. पण एवढा मोठा वळू जर एवढ्या मोठ्या मापाचा पूर्ण ब्लॅक मध्ये जर कोणी उभा केला तर 1 लाख रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे मी माझ्याकडून. हा वळू छान आहे तुमचं. पूर्ण महाराष्ट्रातून. चला धन्यवाद. साहिवाल एक जात आहे की जी पाळली पाहिजे शेतकऱ्यांनी, दुधासाठी चांगली आहे.